प्रेमपूर्वक नमस्कार। माझं नाव भारत मदने। आपला जो वर्ग आहे 1993 10वी, मी त्या वर्गामध्ये नव्हतो। तुमच्या पूर्वी म्हणजे इयत्ता 7वी पर्यंत मी आपल्याबरोबर होतो आणि 7वी बरोबर असताना सुद्धा आपण सर्वांनी माझी ओळख ठेवलीत, मला आपलं मित्र म्हणून घेतलं, याच्याबद्दल मी सर्वप्रथम आपला या ठिकाणी आभारी आहे। मला एक दोन बरेच किस्से तसे आहेत आपल्या वर्गातले, आणि मी जर सांगितले तर तुम्हाला पण ते आठवतील असे आहेत। इयत्ता 7वीमध्ये असताना मला धिमधिमे सरांनी नखाच्या पायाच्या नखापासून केसापर्यंत दुधानीच्या फोकानं मारलं होतं। त्याचं कारण असं होतं, बाईसकूचं आडनाव वाघमारे होतं, बरोबर आहे का? आणि मी तिला असं म्हणालो की तू किती वाघ मारतीस तो रोज। तिनं धिमधिमे सरांना सांगितलं, धिमधिमे सरांनी मला मारलं, काय हरकत नाही। 6वीमध्ये वर्ग शिक्षक नागेशे सर होते, त्यांनी मला मारलं, जरा खोडकर होतो। नागेशे सरांनी मारलं, मग मी काय केलं, आमच्या लासऱ्याला दुपारीच पळून गेलो। जाताना नदीच्या काठावर एक बाबूराव आडसकरांनी उद्घाटन केलेलं कोल्हापूर पद्धतीचा बंधारा म्हणून एक कोनशिला होती, त्याच्या विटा काढीत बसलो। त्या विटा काढताना माझ्या नखाला मार लागला, माझं नख आदर झालं। मग मी घरी गेलो आणि म्हणलं नागेशे सरनी माझं नख आदर केलं। माझा मोठा भाऊ आला आणि मोठ्या भावानं नागेशे सरांसोबत भांडण केलं, बरं का? हे एवढं सगळं आहे। आणि आज आपण सर्वजण हा गेट टुगेदर साजरा करत आहोत। या वर्गामध्ये आपला मित्र अनिल अनंतराव शिंदे हा आपल्यामध्ये इथे नाही उपस्थित, आणि हा जो मित्र आहे हा डबल मित्र होता माझा, अनिल शिंदे आणि दत्ता खोगरे। मी इयत्ता पहिलीला पण इथं ॲडमिशन घेतलं होतं जिल्हा परिषद शाळेला, त्यावेळेला आम्ही तिघंजण क्लासमेट होतो। आणि 5वी 6वी 7वीला गोदावरी पण होती, बरोबर आहे। तर असे आम्ही डबल क्लासमेट। आणि धनंजय आपलं प्रमोद केसरे हा इथं 10वीला आला होता, पण त्याचा लहाना भाऊ माझा कॉलेजचा खोलेश्वर महाविद्यालयाचा क्लासमेट। म्हणजे अशा काही ऋणानुबंध इकडले तिकडे तिकडले इकडे आहेत। त्याचप्रमाणे ज्ञानेश्वरी खो खो फार चांगला खेळायची, आशिरानं रनिंग करायची, ती का शिवायला आलं का असं खाली वाकायची आणि पुढं निघून जायची। मंदा पण तशीच होती। आणि मग या ज्या सगळ्या आठवणी आहेत, हे जे सगळे ऋणानुबंध आहेत हे आपल्यासोबत आहेत। आणि खरोखरच ही जी आपल्या वर्गातली जी सिस्टीम आहे याच्यामध्ये मला एक आठवण म्हणून, कारण मी गीत म्हणायचो, आज माझा आवाज चांगला नाही राहिलेला सध्या, जरा कार्यक्रमाची रेलचेल हे ते असल्यामुळं, पण तरीही तुमच्यासाठी काहीतरी म्हणावं, त्याच्याशिवाय हा गेट टुगेदर पूर्ण झाला आहे असं मला काय वाटत नाही। आणि म्हणून मी एक गीत म्हणणार आहे। आपण सर्वांनी ते मोबाईल वगैरे वरती ऐकलेलं आहे, पण त्या गीताचे मूळ 4 कडवे आहेत, त्याला मी 2 कडवे माझे स्वतःचे जोडलेले आहेत। 4 कडव्यानंतर 5वं कडवं आणि 6वं कडवं हे माझं स्वरचित आहे। दुःख आडवायला उंबरा सारखा, दुःख आडवायला उंबरा सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी,
वाट चुकणार नाही जीवन भर तुझी, एक तू मित्र कर आरशा सारखा, एक तू मित्र कर आरशा सारखा, दुःख अडवायला उंबरा सारखा, दुःख अडवायला उंबरा सारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा, आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी, मित्र असला जवळ जर मनासारखा, मित्र असला जवळ जर मनासारखा, दुःख अडवायला उंबरा सारखा, दुःख अडवायला उंबरा सारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा, त्रासलो जिंदगी चालताना पुन्हा, त्रासलो जिंदगी चालताना पुन्हा, बस धडा मैत्री वाचण्यासारखा, दुःख अडवायला उंबरा सारखा, दुःख अडवायला उंबरा सारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा, मैत्री चाटते गाय होऊन मना, मैत्री चाटते गाय होऊन मना, जा बिलग तू तिला वासरा सारखा, जा बिलग तू तिला वासरा सारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा, या दुःखात होर पळलो जीवनाच्या, आता हे माझं कडवं आहे, या दुःखात होर पळलो जीवनाच्या, असशील जरी तू मानसा सारखा, असशील जरी तू मानसा सारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा, दुःख अडवायला उंबरा सारखा, दुःख अडवायला उंबरा सारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा. आता हे माझं स्वरचित शेवटचं एक कडवं आहे म्हातारपणाबद्दल. पण म्हातारा झाला असं जर कोणाला म्हणालं तर ते त्याला आवडत नाही बहुतेक, म्हणून त्याच्यात थोडासा बदल केलाय. जरी होशील तू म्हातारा पुन्हा, कारण होणारच आहे ना शेवटी. जर होशील तू म्हातारा पुन्हा, मित्र मिळेल असा बालपणा सारखा, मित्र मिळेल असा बालपणा सारखा, मित्र मिळेल असा बालपणा सारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा, दुःख अडवायला उंबरा सारखा, दुःख अडवायला उंबरा सारखा, मित्र बनव्यामध्ये
गारव्यासारखा मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. थोडंसं बोलायचंच आहे. यानंतर मी मोतीराम लवटे यांना विनंती करते की त्यांनी मनोगत व्यक्त करावे. मित्र मैत्रिणींना 1993च्या नंतर जेव्हा टीसी घेऊन गेलो शाळेतून, त्याच्यानंतर पहिली वेळ इथे यायची. ॲडमिशन घेताना मला हॉस्टेल फुकट होतं. त्यावेळेस मला पाखरे सरांनी खूप मदत केली होती ॲडमिशन घ्यायला आणि बोर्डिंगमध्ये राहण्यासाठी. त्याच्यानंतर नांदुरे सरांचं माझ्यावर आणि अशोकवर तर खास प्रेम होतं. मला एक छडी असली की अशोकला 2 असायच्या. त्याचं कारणही तसंच होतं. त्यांचे मामा इथं यायचे बंदूक घेऊन. त्यावेळेस बंदूक त्यांची जरा वेगळ्या कारणामुळे सोबत असायची. त्यावेळेस आम्ही ती बंदूक कशी ते बघायला जायचं तिथं. त्याच्यानंतर घाडगे सर, त्यांचंही खूप मोठं सगळ्यांबरोबर योगदान आहे. आणि टीसी घेऊन गेल्याच्या नंतर 93च्या नंतर मला वाटत नव्हतं की आपण असा एखादा मोठा कार्यक्रम करू शकतो. 4-5 वर्षापूर्वीपासून एक ग्रुप होता, पण खूप छोटा होता, 4-5 जणच होते. मला वाटतं राजगोपाल भोतळा आणि 2-4 जण होते. त्याच्यानंतर मुन्नाभाई पांडवळे नागिशे यांनी खूप मोठा प्रचार करून प्रत्येकाच्या गावोगावी जाऊन सगळ्यांचे नंबर घेतले. खूप मोठा ग्रुप केला. त्यानंतर ग्रुपवर खूप चांगली चर्चा झाली. आता मोबाईल नुसता टुणकून जरी वाजला तरी कोणी बँकेचा मेसेजही पाहणार नाही, पण तो ग्रुपचा मेसेज सगळेजण पाहतात. अशी सगळ्यांची अवस्था झाली. खूप मोठा छान कार्यक्रम झाला. ज्यांनी सगळ्यांनी मुन्नाबाई पांडवळे नागिशे गावातले सगळे दत्ता खोगरे जेवढी सगळी मंडळी आहेत सगळ्यांचे खूप खूप आभार, अभिनंदन, धन्यवाद. यानंतर गेट टुगेदर होईल नाही होईल, पण ग्रुप चांगला ठेवा, ग्रुप कायम असावा एवढीच इच्छा. धन्यवाद. मनोगत व्यक्त करावे. मी जास्त काही याच्यामध्ये जात नाही, पण काही ठराविक गोष्टी सांगतो. माझ्यासाठी आप्पेगाव हे मामाचं गाव होतं. दुसरी गोष्ट ही शाळा. शाळेत ॲडमिशन कसं झालं? ॲडमिशन जन्म देणारी व्यक्ती वेगळी होती, ॲडमिशन देणारी व्यक्ती वेगळी होती माझ्या जीवनामध्ये, आणि मला घडवणारे होते माझे आजोबा मेघराज महाराज, सगळ्यांना माहीत आहेत. तर माझ्या जीवनामध्ये या शाळेनं काय दिलं तर पहिलं एक असाध्य ते साध्य करिता सायास, हे पहिलं वाक्य. म्हणजे जीवनाच्या वाटेवर जेव्हा जेव्हा मी कुठेही गेलो मला कुठंही असं वाटलं नाही की मी एकटाच आहे. जे काही मी या शाळेकडनं घेतलं ते माझ्यासोबत होतं. दुसरं, आपण प्रत्येक ठिकाणी आता महाराज मंडळी आहे इथं आणि मलाही थोडंसं कळतं, धन्य आजी दिन संत दर्शनाचा म्हटलं जातं. पण माझ्यासाठी आजचा दिवस धन्य आजी दिन ह्या सर्व शिक्षक वृंदाचा. आज जे ग्राउंडवर ह्या गावामध्ये काम करत होते, म्हणजे मुन्ना महाराज असो किंवा युवराज असो, सगळ्यांनी या सरांना जो जाऊन विनंती केली आणि या कार्यक्रमाला या म्हणून जे विनंती केली, आपल्यामुळं मला या सर्वांचं दर्शन झालं. कारण असे शिक्षक मिळण्यासाठी खरंच नशीब लागतं. कारण आज प्रत्येक जणांनी आपल्या शाळेमध्ये बघितलं असेल, बरेच शिक्षक बाहेरून येत होते, पण ते शाळेमध्ये किती टायमात येत होते हे महत्त्वाचं आहे. आणि आजही आम्ही ज्यावेळेस ऑफिसमध्ये काम करतो त्यावेळेस 1-1 मिनटाची अटेंडन्स काउंट होते, 1-1 मिनटाचं डिसिप्लिन काउंट होतं. आणि त्या डिसिप्लिन आणि त्या शिस्तीमुळं मी आज इथपर्यंत पोचलेलो आहे. त्याच्यामुळं खरंच नशिबान आहे मी, असे शिक्षक वृंद मला भेटले. त्याच्यामुळं परत एकदा सगळ्यांना म्हणतो, प्लीज एकदा सगळेजण उठा आणि यांच्यासाठी फक्त एकदा टाळ्या वाजवा माझ्यासाठी. तर टायमाची बंदी असल्यामुळे मी जास्त काही घेत नाही. थँक्यू सो मच. मनोगत व्यक्त करायचे. संधी दिली त्याबद्दल हॅलो, हां, धन्यवाद. मला बोलण्याबद्दल, संधी दिली त्याबद्दल. माझं पण भुतडासारखंच आहे, मामाचं गाव. मी भुतडा कमी वेळेस आला असेल इथं, पण मी खूप वेळेस आलो. प्रत्येक 3 महिन्याला, 2 महिन्याला, 4 महिन्याला ह्या गावामध्ये मी आलो. शाळा माझ्यासाठी 93मध्ये सुटली, पण माझ्यासाठी काही सुटली नाही. मी शाळेत यायचो, माझा वर्ग बघायचो, मी इथल्या विद्यार्थ्यांना भेटायचो आणि जाता जाता स्टाफ रूममध्ये पाहायचो की मला कोण दिसतंय का माझं. म्हणजे माझे वर्ग, माझे शिक्षक, माझे गुरुजन मला स्टाफ रूममध्ये दिसतात का हे पाहण्यासाठी मी स्टाफ रूमकडे जायचो.
एकदा मध्ये जायचो, पाहायचो. कधीतरी साळुंके सर दिसायचे, शिंदे सर वगैरे रिटायर झालेले होते. पण तो एक माझ्यासाठी छान अनुभव आहे, सुंदर आहे. मी माझ्या विद्यार्थ्यांना सांगतो, हे पहा, मी माझ्या विद्यार्थ्यांना बोलताना हमेशा म्हणतो की तुम्ही शाळेची पायरी चढताना आपल्या एकदा युनिफॉर्मकडे बघायचं, आपल्या युनिफॉर्मकडे बघायचं आणि त्याचं सांगायचं सगळ्यांना, आपल्या मनामध्ये ठरवायचं, आपला युनिफॉर्म घालायचा आणि एका मोठ्या आरशासमोर जाऊन उभं राहायचं आणि आपण कसे दिसतो हे पाहायचं. कारण एकदा 7वी झाल्या, जिल्हा परिषदमध्ये 7वी झाल्यानंतर, अशा संस्थेमध्ये 10वी झाल्यानंतर तो युनिफॉर्म तुम्हाला पाहायला मिळणार नाही. घालायचा म्हणलं तर कोण घालू देणार नाही, घालावा वाटला तर तुम्हाला ते घालता येणार नाही. त्याच्यामुळं प्रत्येक आपल्या मुलांना सांगा, मी माझ्या मुलीला हमेशा सांगतो की तू तुझा युनिफॉर्म एकदा पाहत जा. त्या युनिफॉर्ममध्ये बसल्यानंतर तू स्वतःकडे बघत जा, कारण ती शाळा, ती आठवण, ती मित्र पुन्हा नाहीत. पहा, कॉलेजपर्यंत आपण शिकलो, सगळेच ग्रॅज्युएशन झाले असतील, D.Ed. B.Ed. झाले असतील, उच्च शिक्षित झाले असतील, पण कुणाला विद्यार्थी आठवतात का बघा बरं कॉलेजचे? नाहीत आठवत. 10वीचे आठवतात, 7वीचे आठवतात, 4थीचे सुद्धा विद्यार्थी आपल्याला आठवतात, आपले वर्गमित्र. पण 10वी त्याच्यानंतरचे वर्गमित्र आठवत नाहीत, कारण त्यावेळेस आपल्याला समज आलेली असते आणि ज्यावेळेस विद्यार्थ्याला समज येते त्यावेळेस तो स्वतःचा फायदा बघतो, वर्गमित्र कमी बघतो. त्यामुळं प्रत्येकांना 10वीचे मित्र आठवतात. शाळेनं काय दिलं हे सांगायची गरज नाही. शाळेमुळंच आपण इथं उभा आहेत. त्याच्यामुळं शाळेनं काय दिलं म्हणायचंच नाही, गुरुजींनी काय दिलं सांगायचंच नाही, कारण गुरुजींनामुळंच आपण इथं उभे आहेत. आज इथं मुन्ना असेल, दत्ता असेल, राजेभाऊ टिळक असेल, युवराज तट असेल, नागी शेख, पांडवळे, ह्या सर्व मित्रांनी प्रयत्न केला. त्यामुळं हा गेट टुगेदर झाला. मध्ये मध्ये असं वाटलं होतं की गेट टुगेदर होतं की नाही, कल्पना म्हणजे असं भीती वाटली होती मनामध्ये, पण झाला. ठीक आहे, त्यांनी प्रयत्न केले त्यामुळं झाला. त्यामुळं सर्वांचे मी धन्यवाद मानतो. मला शाळा नवीन नाही, मी हमेशाच येतो. यानंतर मी सध्या व्यवसाय करते, स्वतःचा आहे शिलाई मशीनचा. मुलींना 7 क्लास पण घेते आणि शिलाई पण करते. मी फक्त माझं अर्चना म्हणते तसं सगळ्यांना बोलायचं आहे. 2 मिनटं सांगाल. मी काही मित्रांसाठी 4 लाईन लिहिल्यात आणि स्वतःसाठी 4 लाईन. आधी स्वतःचं सांगते, नंतर मित्रांसाठी सांगते. सब मतलब से ढूंढते हैं मुझको, बिन मतलब आए तो क्या बात है. अच्छी सूरत पे तो मरने वाले लाखों मिलेंगे, अच्छी सीरत पे मरने वाले मिल गए तो क्या बात है. किताबों के पन्नों को पलटकर रोज़ यूँ सोचती हूँ, काश मेरी ज़िंदगी भी पलट जाए तो क्या बात है. रोज़ ख्वाबों में देखती हूँ, रोज़ ख्वाबों में देखती हूँ, हकीकत में मदीने पहुँच जाऊँ तो क्या बात है. हे माझं स्वतःचं स्वप्न आहे आणि मी मित्रांसाठी 4 लाईन लिहिलेल्या आहेत. जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे, जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे. भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहून कळू दे. शिखरे यशाची तुम्ही सर करावीत, पाहता वळूनी मागे शुभेच्छा माझी संभ्रमावी. आनंदाची वेळ तुमची गगनाला भिडू दे, तुमच्या मनात जे जे आहे ते ते मिळू दे. धन्यवाद. विनंती करते की त्यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करतो. माता जिजाबाई, सावित्रीबाई, अहिल्यादेवी, माझे आईवडील, ज्यामुळे मी इथं उभा आहे. आज मातृदिन आहे आणि त्यानिमित्त जेवढं माझ्या आईवडिलांनी मला शिक्षण दिलं त्याप्रमाणेच माझे सर्व गुरुवर्य, म्हणजे मी या शाळेमध्ये कसा प्रवेश केला हे मी थोडं तुम्हाला सांगतो. माझा भाऊ अगोदर इथं 5वीला, माझ्या अगोदर 5 वर्षा अगोदर आला होता आणि मी आमच्या गावामध्ये सगळ्यात आगाऊ असलेला मुलगा होतो. म्हणजे आम्ही चालत्या बसवर चढायचो, चालत्या बसवर उतरायचो. आम्ही सगळ्यात शेवटचा असल्यामुळं आमचं गाव पूर्ण समाजाचं असल्यामुळं आणि गावात बऱ्याच जणांचे माझे वादविवाद होते. लहानपणापासून खोडकर असल्यामुळं त्यासाठी मला आईवडिलांनी या शाळेमध्ये मी इथं प्रवेश घेतला. कारण माझा भाऊ पण तेवढाच आगाऊ होता. म्हणजे सांगायचं तात्पर्य की आम्ही लहान होतो, आमचं एकत्र कुटुंब होतं. माझे आजोबा, चुलते यांचं एक नाव होतं, कारण आमचं पूर्ण खानदान म्हणजे आमचं पूर्ण माळकरी कुटुंब होतं. आणि आमच्यासाठी या हॉस्टेलला राहणं म्हणजे त्या काळामध्ये हॉस्टेल म्हणजे बोर्डिंगला राहणं हे एक आपेगावचं एवढं नाव होतं
त्या अगोदर आमचे मामा पण बनसरोळे या शाळेमध्ये होते. म्हणजे आमच्या मामामुळं आम्ही या शाळेमध्ये आलो आणि या शाळेमध्ये नांदुरे सर असतील, गोरे सर असतील, ढगे सर असतील, जवळपास ते सर्व बॅच आमच्या मामाची क्लासमेट होती. आणि त्यावेळेस 1992-93मध्ये आमचे मामा पण एका प्रकरणामध्ये बऱ्याचशा त्यांना अडचणीत आले होते. त्यावेळी ते आम्हाला इथं भेटायला यायचे. आणि घाडगे सर होते. घाडगे सर मुळं आम्ही म्हणजे मला वाटत नाही मी कधी 4 वाजता इथं उठला असेल, कारण सगळ्यात उशिरा उठायचो मीच. म्हणजे आळशी होतो आता पण आहे, पण एक डिसिप्लिनरी जॉब आहे आमचा. या शाळेमुळं मला बरंचसं काही मिळालं. कारण आपल्याला मला आठवतं आहे आम्ही आमचे 93-94 बॅचचे सर्व विद्यार्थी ऑलराऊंडर होते. आणि आमच्या अगोदरची बॅच जी होती सगळ्यात सिन्सिअर बॅच होती, पण सगळ्यात कमी रिझल्ट त्या बॅचचा लागला होता आमच्या अगोदरच्या. आणि आमच्या बॅचचा सगळ्यात खोडकर बॅच म्हणजे ईश्वर रांदड आणि भुतळा हे दोघंच जरा सिन्सिअर होते. अर्चना त्याच्यामध्ये होते. आम्ही एक बॅक बेंचर होतो. म्हणजे सगळ्यात खोडकर असेल तर पहिलं आमचं नाव असायचं. सगळ्यात पहिला मार खाल्ला ह्या शाळेमध्ये, सगळ्यात मार जास्त मी खाल्ला असेल. नांदुरे सर असतील, गोरे सर असतील. पण या शाळेनं आम्हाला काय दिलं? आपल्यामध्ये आज बापू नाही तर बापूंची एक डिसिप्लिन होती, जे आमच्याकडे जेल सुपरिटेंडंटची डिसिप्लिन असते. बापूचं ग्राउंडवर उभा राहिलं तर ग्राउंडवर कुणी पण येत नव्हतं. तसं आम्ही आमचे पण सुपरिटेंडंट बघितलेत. आमच्या साठे मॅडम असतील, धामणे सर असतील, की जेलमध्ये गेल्यानंतर म्हणजे एवढे 1993च्या बॉम्ब रचले सुद्धा बंदी खाली 2 लाईनला बसायचे. तशी दहशत आम्ही ह्या शाळेतून म्हणजे गुरुजनाकडून काय शिकलं म्हणायच्याऐवजी आम्हाला जे काय आहे उपजत या शाळेनंच दिलं. कारण आम्ही जर या शाळेत नसतो तर मी कदाचित या ड्युटीवर पण नसतो. याच्यापेक्षा आम्ही काही सांगू शकत नाही. माझ्या थोडं जॉबबद्दल बोलतो. आमचा पण जॉब हे देशसेवाच आहे. जे आता आपण सध्याचं वातावरण पाहतोय, भारत पाकिस्तानचं जे काही सध्या चालू आहे युद्ध, बरेचसे बंदी आमच्या नाशिक जिल्हा पाकिस्तानी बंदी आहेत, जे 1993च्या बॉम्ब ब्लास्टमध्ये 2006ला जे रेल्वे ब्लास्ट झाला. कारण माझी मिसेस पण ॲडव्होकेट आहे. म्हणजे आम्ही मुंबईला असताना रेल्वेमध्ये ब्लास्ट झालेला तिनं पाहिलेलं आहे. म्हणजे आमचा हा एकदम खडतर जॉब आहे. पण आमच्यापेक्षाही सगळ्यात जास्त अवघड असेल तर जय जवान जय किसान. सगळ्यात महत्त्वाचा जॉब असेल तर सैनिकाचा, त्याच्यानंतर शेतकऱ्याचा. मला वाटत नाही त्याच्यानंतर कुणाचा असा जॉब अवघड आहे. पण तरी आपल्या या आदरणीय गुरुवर्य यांनी आपल्याला जो काही उपदेश दिला आहे किंवा जे काय आपण या शाळेतून शिक्षण घेतलं आहे त्यामुळेच आपण आज इथं आहेत. आणि जे माझे काही बालमित्र आहेत, कारण मला आयुष्यामध्ये सगळ्यात भरपूर मित्र मिळाले, पण सगळ्यात जास्त मित्र मिळून मी प्रॉब्लेम आलो आहे. मुतरीमला माहिती आहे, माझ्या मिसेसला पण मध्ये जे तुम्हाला जॉबमध्ये मित्र मिळतात ते तुमचे मित्र नसतात, ते तुमचे स्पर्धक असतात. कारण त्याच्यामुळे माझं बरंचसं नुकसान पण झालेलं आहे आणि फायदा पण झाला आहे. मी मुन्ना जे आपेगावची टीम आहे, जे माझ्या सहकार्यांनी जो हा कार्यक्रम आयोजित केला आणि यशस्वीपणे संपन्न होत आहे, त्यांचा मी ऋणी आहे की मी 1993-94 नंतर आज पहिल्या वेळेस म्हणजे आपेगाव शाळेमध्ये प्रवेश केला. ही तर म्हणजे माझ्या मातेनं जरी मला जन्म दिला असेल तर या मातृभूमीनं मला आज ह्या स्टेजवर उभा केलं आहे. मी एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. दिलदार शेख यांना विनंती करते की त्याने बोलायचे. शाळेच्या बाबतीत तेवढं काय म्हणजे चांगल्याच गोष्टी माझ्या मते घडलेल्या आहेत माझ्या बाबतीत. आत्ता सध्या मी पुण्यामध्ये कार्यरत आहे आणि तिथं एक RCC आणि बांधकाम कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करत आहे. धन्यवाद. आहेत अवेलेबल. हां, सर्वांना सप्रेम नमस्कार. या शाळेमधून आम्ही जीवनाचा पाया बांधण्याचं शिक्षण घेऊन इथून निघालो आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण प्रत्येकजण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आहात. त्याचा पायाही या शाळेमध्ये बांधला गेला. आणि मला काही जास्त संभाषण करता येत नाही. मी कोल्हापूरला असतो आणि झेरॉक्स मशीन विक्री व गोष्टीचं काम करतो. धन्यवाद. सर्व मित्रांना माझ्या गुरुवर्गांना माझ्यातर्फे नमस्ते. आज आपण सर्व आपल्या परिस्थितीमध्ये चांगल्या तरीकेने आघाडीवर आहोत. हे आहे फक्त आपल्या
संस्कारामुळे. आणि हे संस्कार दिले जातील फक्त तुमच्या बालपणातच. आणि ते संस्कार बालपणात दिले एकतर आईवडिलांनी आणि दुसरे गुरुवर्गाने. आणि या संस्कारामुळे आम्ही जगात छाती टोकून कुठेही उभा राहू शकतो. तुम्हाला गरज नाही आहे पैसे कमवायची आपण संसार शिकवेल. तुम्हाला जे संस्कार लागतील ते तुमचे इथून भेटतात. पैसे कमवायला तुम्हाला आपले आप शिकवतील लोक कसे कमवायचे आणि काय कमवायचे. पण तुमचे हे जे संस्कार आहेत ते तुम्हाला कुठेही कसेही निर्भीडपणे उभा राहायला तयार ठेवतील. आणि मी सध्याला हिरो मोटोकॉर्पमध्ये सिनियर इंजिनियर म्हणून काम करीत आहे. एमटेक मेकॅनिकलमध्ये माझं एज्युकेशन झालेलं आहे. आणि ह्या ज्या गाड्या आहेत स्प्लेंडर प्लस आणि HF डिलक्स, ज्या मार्केटमध्ये 2 गाड्या आहेत त्या आपल्याच आहेत. म्हणजे आणि विशेष म्हणजे कोणाला काही रिक्वायरमेंट असेल तरी रेफरल बोनस वगैरे अवेलेबल भेटेल जर तुम्हाला गरज असेल तर. आणि विशेष म्हणजे आपल्याला या गुरुवर वर्गाचा मी कितीदाही सांगितलं, माझा 10वीचा बेस जो होता तो फक्त 10वीच्या बेसवर आज मी तिथं 10वीच्या बेसवर आज मी छाती ठोकून तिथं पूर्ण डिपार्टमेंटमध्ये उभा आहे. आणि कोणत्याही HODला किंवा सेक्शन हेडला किंवा रिपोर्टिंग मॅनेजरला छाती ठोकून उभा राहून राहतो. आणि जे काही आहे निर्णय, समजा एखादा प्रॉब्लेम असेल तर असेलच, त्यामध्ये शंका नाही आहे. तुम्ही पुढे जाऊ शकत नाही, प्रोडक्शन करू शकत नाही, माझा असतो. ते परत म्हणतात नाही तुझ्यावर आमचा भरोसा नाही आहे, आम्ही सप्लायरकडे जाऊन पाहू घेऊ. पण त्या परिस्थितीत तुम्ही जा मला सप्लायर करून परत तो इश्यू येतो. या कालावधीमध्ये 2-3 महिने निघून जातात. या कॉन्फिडन्सवर मी माझ्या बेसिकवरून पुढे चाललो आहे आणि ते बी छाती ठोकून पुढे चाललो आहे. हे सगळे आपली कृपा आहे. धन्यवाद. समोर यायचे. आदरणीय गुरुजन वर्ग प्रणाम. माझं नाव ढाकणे औदुंबर तुकाराम. मी इथं 5वी ते 9वीपर्यंत तुमच्यासोबत होतो. 10वीला मी इथून गेलो आणि एवढ्या वर्षानंतर आता ही जे आपला ग्रुप आहे, आता जो चालू ग्रुप, त्याच्यामध्ये माझा प्रवेश हे फक्त 8-10 दिवसापूर्वी झालेला आहे. नागेशे सरांनी केला. मग एवढे वर्ष झाली, वाटलं तर जावं की नाही, ओळखीतील का नाही कोणी. चेहरेसुद्धा म्हणजे DP पाहायचो मी, कोण ओळखीत आहे का. मग असं वाटायचं की पाहिल्यासारखं वाटतं. नागेशे सर मसाजोगला मला त्या दिवशी भेटल्यानंतर असं वाटलं की नाही आता आपण जायला पाहिजे. त्यांच्यासोबत बोललो बसलो, मग ठरवलं की जायचं. मग इथं येण्यासाठी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट होती, यावं वाटलं. त्याचं कारण इथं बऱ्याच जणाला माहीत नसेल, माझा जन्म या गावामध्ये झालेला आहे. माझे वडील जिल्हा परिषद शिक्षक ढाकणे सर म्हणून या गावामध्ये होते. आणि मग माझा जन्म या ठिकाणी झाला. जन्म झाल्यानंतर फार मोठ्या प्रमाणामध्ये बारसं माझ्या वडिलांनी इथं केलं होतं. मोठा कार्यक्रम घेतला होता. आणि ही सगळी पार्श्वभूमी असल्यामुळं मला असं वाटलं की आता आपण जायला पाहिजे, सगळ्याला भेटायला पाहिजे, बोलायला पाहिजे. आणि हे थांबलेला संवाद हे परत एकदा सुरू व्हायला पाहिजे. म्हणून मी खास करून आल्यानंतर असं वाटतं की मला म्हणजे आलो नसतो तर खूप काही मी माझ्या जीवनामध्ये मिस केलं असतं असं मला असं वाटतं. दुसरी गोष्ट म्हणजे मी शिकलो तर फक्त या शाळेतच शिकलो, बाकी जीवनात मी काही शिकलो नाही. कारण कॉलेज लाईफमध्ये शिकलो नाही. 11वी-12वीला वडिलांनी अंबेजोगाईला ठेवलं, तिथं मी शिकलो नाही. वडिलाला वाटलं ही डॉक्टर होईल. आम्ही 12वीची परीक्षा 8 दिवसावर असताना आम्ही गावाकडे गेलो. म्हणजे अशी परिस्थिती. परत 12वी रिपीट केली आम्ही आमच्या गावात. का तर इथं आम्ही शिकलोच नाहीत. आम्ही लोमटे गल्लीचे मुलं त्यांच्यात फिरलोत, मारामाऱ्या भांडणं कुठाने गेलो पिशवी घेऊन गाव. तिथं मुंडे सर म्हणून एक लेक्चरर होते फिजिक्सचे, मुंडे सर. मग त्यांनी आमच्या वडिलाला त्यावेळेस फोन वगैरे नव्हते, पण निरोप पाठवला की तुमचा मुलगा इथं जर तुम्ही ठेवला, एकुलता एक मुलगा आहे म्हणले, ते काय तुमचं परत हातपाय चांगले राहतील असं वाटत नाही, ह्याला घेऊन जा. वडील म्हणले शिक्षण जाऊ दे, तू गावाकडे चल. मग मी गावाकडे गेलो. गावामध्ये मग 12वी झाली. मग वडील शिक्षक होते, गावाच्या जवळच असायचे. मग त्यांनी आमच्याकडे कारभारात देऊन टाकला. हे आठवड्याच्या बाजारला एवढे पैसे, एवढे मजुराला वाटायचे, एवढं असं करायचं, तेवढं चालू झालं. फर्स्ट इयर सेकंड इयर आम्ही घरी बसून केलं. थर्ड इयरला वडिलांजवळ घेतलं. म्हणले मी शिक्षक आहे आणि तू जर नाही शिकला तर लोक म्हणतील शिक्षकाच्या स्वतःच्या मुलाला शिकवता आलं नाही.
मग असं त्यांनी मला समजून सांगितलं. मग 1 वर्षासाठी मी बीडला रेग्युलर BA केलं, 1 वर्षासाठी फक्त. आणि त्या वर्षी मात्र खराच अभ्यास केला. अभ्यास केल्यानंतर मी मराठवाड्यामध्ये 13वा आलो मराठी या विषयामध्ये. 1 वर्ष अभ्यास केला तेवढा इथं आणि तिथं. मग ज्यावेळेस BEdला प्रवेशाच्या वेळेस गेलो त्यावेळेस मराठवाड्यामध्ये 13वा असल्यामुळं माझं 10 मिनटामध्ये ॲडमिशन झालं, ते पण आपल्या जिल्ह्यामध्ये. मग BEd झालं. वडील शिक्षक होते, गावा परिसरात त्यांचं नाव होतं. आताच्या संस्था सगळ्या राजकीय संस्था आहेत. त्यांनी त्याच्यामुळं मला एका संस्थेनं जे वडिलांच्या नावामुळं संस्थेमध्ये मला जॉईनिंग मिळाली. आता मी तिथं ज्युनियर लेक्चरर म्हणून काम करतो आहे. फक्त 4 तास काम करतो आहे. हे नोकरी करतो आहे हा भाग माझ्यासाठी महत्त्वाचा नाही, पण मी दुसरा पार्ट, एक महत्त्वाचा पार्ट जी भूमिका मी निभावतो आहे त्यासाठी मला आवर्जून 2 मिनिट पाहिजेत. मी 1 नंबरची शेती करतो. आता याच्यामध्ये बरेचसे मेजॉरिटी मुलं ही शेती करत असतात, पण माझी जी शेती आहे तर ती पाहण्यासारखी शेती आहे. यावर्षीपासून सगळी पॉली हाऊस मोठ्या प्रमाणामध्ये उभारणार आहे. आणि आत्तापर्यंतची जी शेती त्याच्यामध्ये शिमला मिर्च मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन घेतलं. आणि मोठे मोठे गाड्या हे माझ्या शेताच्या बांधावरून भरल्या जातात. मला कुठल्या मार्केटमध्ये 1 किलो माल घेऊन जायची गरज नाही. फ्लावर, टरबूज, शिमला मिरची अशा प्रकारची शेती मी करतो. त्यासाठी खूप कष्ट पडतात. आता माझा एक मित्र म्हणला, तुझी काय प्लॅस्टिक सर्जरी केली का? म्हणला, तू गोरा गोमटा होतास, मला लय सुंदर दिसायचास, आता काळा कसा दिसतोस? ह्याचं कारण एकच आहे की मी शेतामध्ये काम करतो. सकाळी कॉलेज 12-1 वाजता संपतं, 12ला संपलं की मी शेतामध्ये असतो. संध्याकाळी 7 वाजता केजला येतो. सकाळची तशीच दिनचर्या, लवकर उठायचं, शाळेला जायचं, शाळेतून शेतात जायचं रोज. त्याच्यामुळं घरचे वैतागलेत. घरचेमध्ये आपल्याला टाईम देत नाही, तुमच्या पैशाला काडी लावा, पण आम्हाला टाईम नाही. अशी परेशान आहे बायको. पण बायको प्रेमळ भेटली, 1 मुलगा 1 मुलगी असा माझा संसार आहे. आईवडील परेशान आहेत कारण कामापेक्षा जास्त काम करते. जेवढं काम करायला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त ताण घेतो असं त्यांना वाटतं, त्याच्यामुळे ते परेशान आहेत. बायको वेळ देत नाही पण परेशान आहे. पण चाललं आहे, व्यवस्थित चाललं आहे. 1 मुलगा 1 मुलगी आहे. सगळे सुखानं समाधानानं म्हणजे व्यवस्थित चालू आहे सगळं. धन्यवाद, वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. गुरुवर्य आणि विद्यार्थी आणि विद्यार्थी मित्रांनो, ते सांगायचं तात्पर्य म्हणजे एकच की या शाळेमध्ये 10वी इयत्ता 5वी ते 10वी या शाळेमध्ये शिक्षण घेतलं. त्यानंतर 10वी 12वी अंबाजोगाई महाविद्यालय SRT कॉलेज येथे ग्रॅज्युएशन केलं. त्यानंतर शिक्षण म्हणजे नोकरी नव्हे तर त्याच दृष्टिकोनातून शिक्षण पुढे काय करायचं हे जे ज्ञान मिळतं ते केवळ शिक्षणामुळेच. एवढे बोलून माझे 4 शब्द संपतो. जय हिंद, जय भारत. त्यांनी शंका मांडली की हा गेट टुगेदर झाला आहे, पुढं होईल का नाही होईल? पुढे होणार, ठीक आहे. त्याच्यामुळं आणि त्या गेट टुगेदरला माझी वैयक्तिक तन, मन आणि धन ह्या तिन्ही गोष्टीनं माझा सपोर्ट राहील. आणि ही कंटिन्यू अखंड शृंखला चालू राहिली पाहिजे, ही आपल्याला कमिटमेंट करायची आहे, बरोबर. आणि सर्व सरांनाही आम्ही जेव्हा जेव्हा बोलू त्यावेळेस यायचं आहे तुम्हाला सगळ्यांना, ठीक आहे. धन्यवाद गोपाळ. लातूरला राहतोय. 7वी ते 10वी मी बोर्डिंगमध्ये शिकलेला आहे आप्पेगावच्या. आणि मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग करतोय आणि स्वतःचं वर्कशॉप आहे. आणि मी लोखंडामध्ये काही पण बनवू शकतो माणसाशिवाय. लोखंडाला कसलाही आकार देऊ शकतो, बस. सय्यद अकबर. आपल्या वर्गामध्ये मी फक्त 9वीमध्ये 1 वर्ष होतो. 1 वर्षाचा मित्र मी तुमचा. आणि सध्या हा माझा व्यवसाय शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करतो. सोबत आपल्या वर्गातले एक मैत्रीण बी आहे माझ्या, ते बी माझ्यासोबत ट्रेडिंग करते. स्वाती माझ्यासोबत ट्रेडिंग करते. एवढं बोलून माझे 2 शब्द सांगतो. नमस्कार, मी सय्यद सिकंदर. सध्या मी कृषी क्षेत्रात काम करतो आहे. हॅलो, सध्या कृषी क्षेत्रात काम करतो आहे माजलगाव या ठिकाणी.
आणि मला या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली आणि त्या क्षेत्रामध्ये म्हणजे शेतकऱ्यांना अतिजवळून पाहण्याची संधी आणि शेतकऱ्यांचे दुःख काय आहेत, शेतकऱ्यांच्या वेदना काय आहेत. सध्याचा आपला जरी देश म्हणजे कृषीप्रधान असला तरी शेतकऱ्यांना त्या संदर्भात किती माहिती आहे किंवा ते तंत्रज्ञान कुठपर्यंत आलेलं आहे. मी प्रयत्न करतो आहे की प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत इस्रायल टेक्नॉलॉजी पोहोचून आणि त्यांना जास्तीत जास्त उत्पादन आणि उत्पन्न मिळवून देण्याचं काम करण्याचा प्रयत्न करतो आहे. तरी बरेचसे आणखीन असे शेतकरी मला आढळून आले की त्यांना त्या क्षेत्रातलं बरंचसं माहीत नाही. पण मी एकटा कुठपर्यंत पुरणार, तरी 5,500 शेतकऱ्यांपर्यंत माझा ग्रुप बनलेला आहे. त्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून मला या काळ्या आईची सेवा करण्याची संधी मिळते आणि हेच माझं धर्म हे समजून मी कर्तव्य पार पाडत असतो. ज्या वेळेस मी शेतकरी मला फोन करतात की साहेब असं झालं आहे, हा प्रॉब्लेम आहे, हा तो हे झालेला आहे, तर मला मिळालेलं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचं पुरेपूरपणे त्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याचं काम मी करतो आहे. सध्या मी राहण्यासाठी अंबाजोगाई या ठिकाणी आहे. 2 मुलं आहेत, एक 10वीला आहे, एक 6वीला आहे. मुलींपेक्षा आम्ही 10 वर्षांनी मागं आहोत. म्हणजे तुम्ही वर्गामध्ये किती मार्कांनी पास झालात किंवा तुम्हाला किती मार्क्स मिळाले यापेक्षा तुम्ही खऱ्या जीवनामध्ये मी तर समजतो की विद्यार्थिनी मुली अगोदर मेरिटमध्ये काही विद्यार्थ्यांना मी मैत्रिणींना सांगितलं की तुम्ही वर्गामध्ये 10वीमध्ये किती होते तो विषय नाही आहे, पण खऱ्या आयुष्यात तुम्ही मेरिट लिस्टने पास झालात. काही विद्यार्थ्यांना काही मित्रांना सुद्धा ते सांगितलं. तरी मुलींपेक्षा आम्ही आणखीन 10 वर्षांनी मागं आहोत. तरी असा प्रवास चालू आहे. तुटक्या फुटक्या शब्दात जे काही सांगता आलं, जे बोलता आलं आणि आजचा गेट टुगेदर आणि एवढ्या चांगल्या पद्धतीने सक्सेसफुल करून दाखवल्याबद्दल आपेगावकरांचं, मुन्नाचं आणि तसेच बालासाहेब नागिशे यांचं सर्वांचं आभार. आणि माझे गुरुवर्य सगळे इथं आले आणि त्यांनी आम्हाला आशीर्वाद त्या माध्यमातून दिला, त्याबद्दल त्यांचेसुद्धा आभार. आणि जे प्रत्येक वेळेस आणि उद्याची जी ब्रेकिंग न्यूज राहील ते अर्चना ढगे पुन्हा नंतर आपल्या ग्रुपवर अवश्य देईल अशी अपेक्षा बाळगून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. सर्व आपले गुरुजन शिक्षक ज्यांनी आपल्याला ज्ञानदान दिलं आणि अमृत जे काही आहे ज्ञानाचं, ते ज्ञानाचं अमृत आपल्याला ज्यांनी पाजलं असे आपले सर्व गुरुवर्य शिक्षक या ठिकाणी उपस्थित झाले. आपल्याला त्यांनी आशीर्वाद दिले त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे आभार व्यक्त करतो. झालेली आहे अतिशय सुंदर अशा प्रकारचे साऊंड सिस्टीम, त्यांचेही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आपल्यासाठी इथे उपस्थित असलेले जे व्हिडिओ शूटिंग आहे ते करणारे काय नाव आहे, अवताडे, नागेश अवताडे यांचं पण मी या ठिकाणी आभार मानतो. आणि आपण सर्व दुरून आलेले सर्व मित्रमैत्रिणी, आपण सर्वजण या गेट टुगेदरसाठी उपस्थित झालात. आपले सर्वांचे मी पुन्हा एकदा आभार मानतो. त्याचप्रमाणे आणखी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे सर्व इष्टमित्र मंडळी जे या ठिकाणी उपस्थित असणारे गेट टुगेदर आहेत, त्यांचे आप्त नातेवाईक, या सर्वांचेही आभार मी या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आभार प्रदर्शन मी या ठिकाणी पूर्ण झालं असं जाहीर करतो. धन्यवाद. कार्यक्रम संपला असंही जाहीर करतो. तत्पूर्वी ट्रॉफी आपल्याला द्यायची आहे. आज आपल्या शाळेमध्ये 1993-94च्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी गेट टुगेदर ठेवलं
आणि ते सर्व त्यांनी कॉन्टॅक्ट करून एकत्रित आले. जवळपास 32 वर्षांनी ते आपल्या शाळेला व्हिजिट केली. काही मुलं 32 वर्षांनी एकमेकाला भेटले. त्यांच्यामध्ये खूप सारा उत्साह होता आणि ते याही पुढं ते अशाच प्रकारची भेटणार, त्यांचा ग्रुप कायम ठेवणार अशी त्यांची इच्छा आहे. आणि त्यांचा हा उत्साह जे बरेचशा ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. शिक्षण क्षेत्र असेल, कंडक्टरमध्ये आहेत, कंपनीमध्ये आहेत, इंजिनियरमध्ये आहेत, प्रत्येक IT मध्ये सगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारी मुलं आज 32 वर्षांनी एकत्रित आले. त्याचा खूप आनंद आणि त्यांनी सगळं हे घडवून आणलं. माजी शिक्षकांना बोलावलं, प्रत्येकाची भेट घेऊन त्यांना त्यांचा उत्साह हा खूप द्विगुणित झाला आणि आम्हालासुद्धा खूप आनंद वाटला. अशा प्रकारचे कार्यक्रम पुढेही होत राहावेत, विद्यार्थ्यांच्या भेटी होत राहावेत, आमचे संपर्क येत राहावेत. शाळेचं नाव त्यांच्या माध्यमातून सुद्धा आणखीन उज्ज्वल व्हावं अशी आमची अपेक्षा आहे. धन्यवाद. नमस्कार, मी अर्चना ढिगे. 1993मध्ये मी या ठिकाणी 10वी या वर्गामध्ये शिकत होते. 1993मध्ये जेव्हा किल्लारीचा भूकंप झाला तेव्हा आम्ही सगळेजण 10वीमध्ये शिकत होतो. त्यानंतर म्हणजे या 32 वर्षाच्या काळामध्ये आम्ही एकमेकाशी कधीही संपर्क केला नाही किंवा कुणाशी संपर्कही झालेला नाही. परंतु हे 32 वर्ष झाल्यानंतर आम्ही थोडंसं स्थिर झालो आणि स्थिर झाल्यानंतर 2 महिन्यापूर्वी व्हॉट्सअपच्या माध्यमातून आमचा एक ग्रुप तयार झाला आणि त्या ग्रुपमधून संपर्क वाढला आणि या संपर्कातून आज आप्पेगाव या ठिकाणी आमच्या शाळेमध्ये गेट टुगेदर अर्थात स्नेहमिलनाचा कार्यक्रम पार पडलेला आहे. या ठिकाणी जेव्हा आज आमचे मित्रमैत्रिणी भेटले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद इतका छान होता की मी याआधी कधी त्यांच्या चेहऱ्यावर एवढा आनंद पाहिलेला नव्हता. खूप छान वाटलं. सगळ्यांनी आपण स्वतः आता कुठल्या क्षेत्रामध्ये काम करतोय, काय करतोय हे पण सांगितलं. त्याचबरोबर यानंतर अशाच प्रकारचे कार्यक्रम आपण घेऊयात असंही एकमेकाला वचन दिलेलं आहे. यानंतर आम्ही प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणार आहोत, एकमेकांना साथ देणार आहोत. बालासाहेब नमस्कार, माझं नाव बालासाहेब नागीसे. मी 1993ला इथे शाळेमध्ये होतो आणि आमचा जवळजवळ 2 वर्षापूर्वीपासून ग्रुप तयार झाला. अगोदर पण होता आणि थोडेच मेंबर होते आणि नंतर पुन्हा वाढत जवळजवळ आता 70-75 मेंबर आहेत आमच्या ग्रुपमध्ये. असंच ठरवलं की बाबा आपण एवढं ग्रुपवर एकत्र येतो तर मग शाळेमध्ये आपण एकत्र काय येऊ शकत नाही. एक गेट टुगेदरची संकल्पना फक्त आपण ऐकून होतो आम्ही, पण म्हणलं आपण प्रत्यक्षात आपणच त्याची अंमलबजावणी करून आणि आपण एकत्र येऊन गेट टुगेदर करू. मग सगळ्यांनी त्याला होकार दिला आणि मग आम्ही जवळजवळ 3 महिन्यापासून त्या तयारीला लागलो आणि सगळ्या मित्रांनी पण साथ दिली, सगळ्या गुरुजनांनी साथ दिली, संस्थेनं चांगली साथ दिली. सगळ्याच्या मेहनतीनं आज हा कार्यक्रम पार पडलेला आहे आणि असाच प्रतिवर्षी पण कार्यक्रम आम्ही आयोजन करू आणि असंच यशस्वीपणे आयोजन करून दरवर्षी आम्ही एकत्र येण्याचा प्रयत्न करू. एवढं बोलून मी माझं मनोगत संपवत आहे. शिंदे. सासरचं नाव मनीषा दत्तात्रय जाधव, राहणार सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे. मी शरद पवार साहेबांची पतसंस्था आहे तिथं संचालिका म्हणून कार्यरत आहे. मला 2 मुलं आहेत, एक मुलगा एक मुलगी. दोघं पण पुण्याला वाडिया कॉलेजला डिप्लोमाला आहेत. ते बालासाहेब सर्वप्रथम मी माझे वर्गमित्र व मैत्रिणी सर्वांना सप्रेम नमस्कार. गुरुवारी यांना पण सप्रेम नमस्कार. मी अंबाजोगाईला सध्या राहिला. माझं शिक्षण 10वीपर्यंत इथून झालं. 11वी 12वी SRT कॉलेज. लीडला नंबर लागले नाही, 60-62% पडले, 66ला क्लोज झालं आमच्या बॅचच्या वेळेस. मग काय करावं, ॲग्रिकल्चर केलं 2 वर्ष, कृषी डिप्लोमा अंबाजोगाईला. 10वीला मार्क चांगले होते त्याच्यामुळं 10वी ॲग्रिकल्चर डिप्लोमाला नंबर लागलं. डिप्लोमा केल्यानंतर परीक्षा दिले 1-2दा, पण आमच्यासोबत कॉम्पिटिशनला PhDवाले MSc ॲग्रीवाले असायचे. मग आम्ही डिप्लोमा होल्डर, आमचं कुठलं मेळ लागायचं. आमचं पासिंग कसं तरी कसं बसं होतं पण नंबर लागायचं नाही. मग काय करावं, व्यवसाय चालू केला. 2003-04 पासून पोल्ट्री फार्म बिझनेस जोरात चालू झालं. नंतर 2004-05ला बर्ड फ्लू आलं. त्याच्यामध्ये काय करावं, आता धंदा बंद करून टाकला. मग गाव सोडलं आणि मार्केटिंग कंपनी जॉईन केली, खत बियाणाची, सीड्स फर्टिलायझरची. पण त्याच्यामध्ये चांगलं जमलं. माती विकायला सुद्धा शिकलो. एक 10 रुपयाची बॅग 100-500 रुपयाला विकायचं फक्त बोलण्यामध्ये. मार्केटिंग चांगली जमली
आणि ते मार्केटिंग करताना नंतर अंबाजोगाईला आलो, महिंद्रा कंपनी जॉईन केली बियाणाची, चांगला धंदा केला, व्यवस्थित मार्केट मोंड्यामध्ये दुकान 2-3 वर्ष 4 वर्ष धंदाही केला. परत जमलं नाही पार्टनरशिपमध्ये, बदल केला, मला जमीन घेतली, काही जमिनीमध्ये काही कमवलं. आता अंबाजोगाईला वेल सेटल आहे, घर बांधकाम, मुलं चांगले व्यवस्थित आहेत. एक शिकायला मुलगी माझी BUMS पुण्याला लागली मला शासकीय कोठ्यातून. दुसरी मुलगीने आता नीटची परीक्षा दिली 12वीची. आता एक मुलगा आहे, लहान आहे, तो आता 8वीला आहे आणि चांगलं व्यवस्थित आहे एकदम. धन्यवाद, बोलण्यासाठी संधी दिली त्यांचा आभार. जर आपण विचार केला की 3 काळ असतात, एक भूतकाळ, एक वर्तमान काळ आणि एक भविष्य काळ. भूतकाळामध्ये आपण जे जीवन जगलो, जे आपल्या कौटुंबिक जी परिस्थिती असते, शाळेची परिस्थिती असते, कॉलेजची परिस्थिती असते, त्याची आठवण ठेवून वर्तमान काळामध्ये आपण जगत असतो. वर्तमान काळात जगत असताना आपण भविष्य काळाचा सुद्धा आपण सहसा 50% आपण विचार केला पाहिजे. या वर्तमान काळामध्ये असणारं आपलं उत्पन्न, आपले असणारे मुलं, त्या मुलाला घडवायला द्यायचं आपल्याला असलेलं शिक्षण. आजचं जर शिक्षण पद्धती म्हटलं तर आज खूप असा खर्च आहे. जर पैशाकडे बघितलं तर मुलांचं शिक्षण होत नाही. ही वस्तुस्थिती आज मी लातूर या ठिकाणी मुलाच्या शिक्षणामुळे राहतो. पर डे जी कार्यालयीन काम म्हणजे दिवस असतो, तर मी 200 किलोमीटर पर डे, 100 किलोमीटर लातूर ते धारूर, धारूर ते लातूर, असा 3 वर्ष माझा प्रवास चालू आहे. एक मुलगी MBBS झाली, इंटर्नशिप सायन मेडिकल कॉलेजला सध्या चालू आहे. दुसरा मुलगा शाहू कॉलेजला होता, आता 12वीची परीक्षा दे, कॅटेगरीमधून तो सुद्धा MBBSला बसू शकतो आहे. त्याचबरोबर माझी दुसरी मुलगी 12वी झाली, एक रिपीट केलं आहे, तीसुद्धा आता MBBSला ती पात्र होण्याच्या मार्गावर आहे. 14 जूनला नीटचा निकाल आहे. जर आले तर ते नक्कीच माझे हे दोन्ही मुलं या MBBSला हे पात्र ठरतील असा 90 ते 95% मला खात्री, म्हणजे कटअप येण्यावर. म्हणजे या संस्थेनं दिलेलं शिक्षण, या मार्गात असणारे अडथळे पैशाकडे न बघता, स्वतःचं कष्ट न बघता मुलांसाठी मी झिजत राहिलो. त्याचबरोबर तुम्ही माझे सगळे मित्र आहात, ज्यांची मुलं 8वी 9वी 10वीच्या वर्गात असतील, चांगल्या संस्थेमध्ये घाला, तुम्हाला कष्ट लागू द्या आणि मुलांचं भविष्य असं चांगल्या पद्धतीनं घडवा. कारण मुलंच हे आपलं भविष्याची असणारी जननी आणि खरी कमाई आपली मुलं आहोत. त्यामुळं कुठल्याही बाबतीत, शिक्षणाच्या बाबतीत तोडजोड करू नका. एक वेळ चांगला कपडा नाही मिळाला तरी चालेल, एक वेळ जेवण आपल्याला चांगलं नाही मिळालं तरी चालेल, पण चांगल्या संस्थेत चांगले क्लास, चांगला अभ्यास करून घ्या आणि सुखरूपानं चांगले आपल्या मुलाचं जीवन घडवा. एवढी तुम्हाला मी शुभेच्छा देतो. यापुढं गेट टुगेदर होईल नाही होईल, सतत जर आपण एकमेकाच्या संपर्कात राहायचं म्हणलं तर आपला ग्रुप असाच व्यवस्थित चालू ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. विद्यार्थी मित्रमैत्रिणा, माझं नाव आहे स्वाती मधुकरराव शिंदे, माहेरचं. सासरचं नाव आहे स्वाती विश्वास थोरात. माझं सासर धारूर तालुक्यातील पांगरी आहे. माझं 11वी 12वी पण इथंच झालं शिक्षण. 12वी नंतर माझं फर्स्ट इयर अंबाजोगाईला झालं. फर्स्ट इयर झाल्यानंतर माझं लग्न झालं. माझं लग्न पण इथंच झालं या शाळेत. लग्नाच्या पण भरपूर आठवणीत शाळेत माझ्या. आपला ग्रुप तयार होईल म्हणजे मला स्वप्नात असल्यासारखं वाटायला लागले. आपला ग्रुप तयार झाला म्हणून मला खूप आनंद झाला. थँक्यू. गोदावरी थोरात, सासरचं नाव गोदावरी रंगनाथ तट. मी या शाळेत पहिलीपासून होते. जय किशन विद्यालय आप्पेगावमध्ये पण होते आणि जिल्हा परिषदला पण होते. ही आत्ताच माझ्या मुलीचं लग्न झाले. सगळे लग्नाला आल्याबद्दल थँक्यू. मुलांची मुलगी, मला सगळेजण राणी या नावाने ओळखतात. माझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून मी पत्रकारितेतून PG केली आणि त्यानंतर म्हणजेच 2001 नंतर मी नांदेड येथून, मी आणि माझ्या मिस्टरांनी नांदेड येथून नांदेड सांज नावाचं दैनिक सुरू केलं. आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट अशी की त्या दैनिकाची नोंद
नांदेड जिल्ह्यातलं पहिलं सायम दैनिक म्हणून झालेली आहे. आणि दुसरी आणखी आनंदाची गोष्ट अशी की मी जेव्हा पत्रकारितेचं शिक्षण घेत होते तेव्हा राक लेले नावाचा मराठी वृत्तपत्र इतिहास लिहिलेलं होतं त्याने. त्या पुस्तकामध्ये आमच्या दैनिकाचं नाव नोंद झालेलं आहे. त्यानंतर म्हणजेच 2005मध्ये परत आम्ही एक सकाळचं दैनिक सुरू केलं, दैनिक अजिंठा एक्सप्रेस म्हणून. त्या दैनिकाचं सुद्धा माझ्याकडं कार्यकारी संपादिका म्हणून पद होतं. त्यानंतर लगेचच आम्ही माझी मैत्रीण नावाचं एक महिलांसाठीचं खास साप्ताहिक सुरू केलं होतं. ते मराठवाडा लेवलचं होतं. ते सुद्धा साप्ताहिक महिलांसाठी काढलेलं पहिलं साप्ताहिक ठरलं. त्यानंतर म्हणजे 2009पासनं मी आकाशवाणीवर ज्या न्यूज चालतात त्या न्यूजच्या पॅनलवर आहे. सकाळच्या त्या न्यूज दिल्या जातात, लाईव्ह न्यूज असतात आणि लाईव्ह मुलाखतीसुद्धा असतात, त्या माझ्याकडे असतात. आणि हे करता करता जेव्हा आपल्या आवाजाचा थोडासा पोत समजला आणि त्यानंतर मग जे ऑडिओ रेकॉर्डिंगचे कामं असतात ते जवळपास पूर्ण महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांमधली ऑडिओ रेकॉर्डिंगचे कामं सध्या आमच्याकडे असतात. यामध्ये मग निवडणुकीचा प्रचार असो, तुमच्या शाळेचं किंवा कॉलेजचं प्रचार प्रसिद्धीचं काम असो, पुस्तकाचं अभिवाचन असो किंवा निमंत्रण पत्रिका असो, बोलकी निमंत्रण पत्रिका असतो, या प्रकारची सर्व कामे त्याच्यामध्ये केली जातात. याचबरोबर माझ्याकडे एक बचत गट आहे, महिलांचा खूप मोठा बचत गट आहे. यामध्ये जवळपास 650 महिलांचा ग्रुप आहे. एका छोट्या मिनी बँकेसारखं त्याचं काम चालू असतं. त्याचबरोबर आम्ही थोडंसं स्थिर झाल्यानंतर म्हणजे मी प्रिंट मीडियामध्ये काम केलं, टी व्हीमध्येही काम केलं आणि आकाशवाणीवर चालू आहे. थोडंसं स्थिर झाल्यानंतर आम्ही आमच्या गावाकडे वळून पाहतोय. तर गावाकडे आम्ही मागच्या 6 वर्षापासनं गाव आमचं मोतीबिंदू मुक्त कसं होईल यासाठी प्रयत्न करतो आणि वर्षातून किमान 2 वेळा शिबिर आयोजित केलं जातं. मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि उपचार शिबिर. यामध्ये जवळपास 500 रुग्णांना अजिबात कुठलाही 1 रुपयाही न घेता त्यांच्यावर उपचार केले जातात. त्याचबरोबर आज जसा आपण हा स्नेहमिलनाचा कार्यक्रम घेतलेला आहे, अगदी तसाच कार्यक्रम माझं सासर तिथून 50 किलोमीटर आहे. खूप मोठं गाव आहे ते, जवळपास 10,000 वस्ती आहे. तर त्या गावातून जे नोकरीसाठी गेलेले तरुण आहेत किंवा उद्योग व्यवसायासाठी गेलेले तरुण आहेत, त्या सर्वांचा आम्ही वर्षातून एकदा गेट टुगेदर घेतो आणि गावावर एक प्रबोधनात्मक कार्यक्रम पण घेतला जातो. अशा प्रकारचं काम थोडक्यात आमचं आहे. आजचा कार्यक्रम झाला. खरं तर शाळेनं तुमच्यासाठी काय केलं तर शाळेनं मला भरभरून दिलेलं आहे, संस्कार दिलेले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे मला शाळेनं स्टेज करेज दिला आहे. खूप छोटी गोष्ट असते सर, मला माहीत नाही शाळेमध्ये स्पर्धा होतात की नाही, पण आम्ही लहान होतो तेव्हा स्पर्धा व्हायच्या. 26 जानेवारीला वक्तृत्व स्पर्धा व्हायच्या, पप्पा द्यायचे लिहून, वाचायचं. एकदा अशी स्पर्धा झाली होती आणि कुलकर्णी सर होते, ट्युशन घ्यायचे कुलकर्णी सर, त्यांचा नातू होता, त्यानं पण भाषण केलेलं होतं आणि त्याला प्रोत्साहन देण्यासाठी त्याच्या आजोबांनी 2 रुपयाची बिस्किट पुड्यांचं बक्षीस ठेवलं होतं. त्याच्यासोबत ते पण बक्षीस आम्हाला पण दिलं. म्हणजे त्या ठिकाणी खरं तर मला बोलण्याची आवड निर्माण झाली आणि आज मी कुठंही गेले तरी तेवढ्याच हिमतीनं आणि तेवढ्याच कॉन्फिडन्सली कुठंही बोलते. अगदी लाईव्ह मुलाखत जरी असली तरी मला भीती वाटत नाही. हे सगळं कुणी दिलं? माझ्या शाळेने आणि गुरुजनांनी. धन्यवाद. यानंतर दत्ता खोगरे यांना मी विनंती करते. दर्शक आणि बंधू भगिनींनो, मी दत्ता खोगरे आपेगावमध्ये शाळेत शिकलो 1ली ते 10वीपर्यंत. 10वीमध्ये मी नापास झालो. नापास झाल्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी मी काही केलं नाही, पण नापास झाल्यानंतर मी स्थिर राहिलो नाही. माझा हॉटेलचा व्यवसायामुळं आजोबापासून चालत आला, वडिलांना चालवलं, पण मी पण चालवलं. बदल करू शकलो नाही मी, पण प्रयत्न करत होतो. मग गावामध्ये सामाजिक कार्याची मला आवड असल्यामुळं मी पद्मश्री शंकरबापू आपेगावकर ह्या नावानं गावामध्ये सार्वजनिक वाचनालय चालू केलं
आणि साईनाथ प्रायमरी इंग्लिश स्कूल पण मी चालू केली, पण कोरोनाच्या काळामध्ये विद्यार्थ्याच्या अभाव आणि काही गोष्टीमुळे मी ती शाळा बंद केली. अजून माझं सामाजिक कार्यामध्ये माझं काम चालू आहे. आणि जिल्हा दैनिक आहे, दैनिक प्रजापत्र बीड, त्याला मी पत्रकार म्हणून काम करतो. बस एवढंच. मी विष्णुदास फुलचंद जोशी म्हणजेच मुन्ना जोशी. मुन्ना जोशी म्हणल्यावर लक्षात आलंच असेल सगळ्याच्या. एक 5 मिनिट दे मला. सर, हा ग्रुप 26 जून 2018मध्ये ईश्वर रांदडने निर्मित केला, बरोबर आहे. त्यावेळी आम्ही गोपाल, मी, ईश्वर रांदड, केशरी, आलिम असे 7-8 जण, अनिल शिंदे एक होता. आणि कधीतरी सणावाराला आम्ही एकमेकाला विश करायचं. मग आता मध्ये 25 जानेवारी का 19 जानेवारीला गोपाल राजस्थानला गेला होता आणि गोपाल आणि ईश्वरची भेट झाली. जेवण करत असताना त्यांनी फोटो काढले आणि ग्रुपवर टाकले आणि दोघांनी सांगितलं की कोणीतरी पुढं होऊन ग्रुप वाढवा. मग ज्यावेळेस तो मॅसेज मी वाचला तेव्हा माझ्या लक्षात आलं की खरंच वाढवावा. आणि सर, खूप प्रयत्न केला मी वाढवण्यासाठी. खूप गावोगाव गेलो. एकाचा नंबर भेटला तर त्याला विचारायचं तुझ्या अटॅचमध्ये कोणी आहे का, त्याला भेट, त्याला ॲड कर. तुला ॲड होत नसलं तर आम्हाला नावं सांग त्याचा नंबर पाठव. आणि असा प्रयत्न करून करून मी वाढवलं. आणि प्रत्येक सरांच्या गावीही गेलो भेटण्यासाठी, कारण मी या ग्रुपला माझा स्वतःचं कुटुंब समजून पळत होतो आणि पळत राहील, हे लक्षात ठेवा. हा कार्यक्रम एवढ्यापुरताच नाही आहे. माझे आपला कार्यक्रम, आपल्या ग्रुपसाठी खूप काही विचार आहेत. मला खूप काही बोलायचं आहे, पण वेळ कमी आहे. तर फक्त मला साथ द्या. मी ज्यावेळेस पळत असेल फक्त पळ म्हणा, मी पळायला तयार आहे. माझे जे जे विचार आहेत तुम्हाला हळूहळू मी तुमच्या ग्रुपमध्ये मांडत राहील. फक्त साथ द्या. इथं सर्वांना निमंत्रण दिलेलं सर आलेले आहेत, त्यांचे आभार. बापूंनी काल सकाळपासून बापूंनी आम्हाला साथ दिली. प्रत्येक वेळेस इथं येऊन त्यांनी प्रत्येक गोष्टीचं निरीक्षण करून आम्हाला प्रत्येक ठिकाणी मार्गदर्शन केलं. यांच्याबद्दलही त्यांचे आभार आहेत. आणि मित्रांनो, खूप दुरूनही सगळेच आलात. गोपाल बुतळा आलेत, ईश्वर रांदड आलेत, बरेच अशोक मलवाड, कोणीही यायचं राहिलं नाही असं 99% वाटतंय. असतील 4-2 आले नसतील. नंतर काही आपल्यातले विद्यार्थी मयत झालेले आहेत, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. शिक्षकही नाहीत, त्यांनाही भावपूर्ण श्रद्धांजली. आणि या ज्ञानगंगेची स्थापना ज्यांनी केली त्या शेषराव यांना विनम्र अभिवादन. आणि 2 शब्द बोलून संपवतो. माझं नाव आहे बालासाहेब बाबासाहेब नागिशे. माझं शिक्षण झालेलं आहे BSc पर्यंत. 6वी ते 10वीपर्यंत मी आपेगावच्या शाळेत होतो. इथंच आपल्या नागिशे सरांकडेच होतो मी राहायला. आणि 12वी माझी योगेश्वरी कॉलेजला झालेली. आणि तिथून 12वी झाल्यानंतर लगेच मी ग्रॅज्युएशन केजला केलेलं आहे, वसंत महाविद्यालय केज BSc. आणि BSc झाले की लगेच 2000मध्ये मला STमध्ये जॉब भेटला कंडक्टर म्हणून. आणि आता मी जवळजवळ 25 वर्ष झालं या जॉबवर आहे. आता माझी सर्व्हिस आणखी 12 वर्षे राहिलेली आहे. हां, आणि माझे मुलं आता सध्याला लातूरला आहेत शिकायला. मी लातूरलाच आहे सध्या स्थायिक. आणि तिथून मी अपडाऊन करतो. फक्त मी मुलाच्या शिक्षणासाठी फक्त लातूरला राहिलेलो आहे. माझं फक्त ध्येय एकच आहे, फक्त मुलाला चांगलं शिक्षण देणे, बस. माझं पुढचं ध्येय काहीच नाही. आणि सर्व विद्यार्थ्यांनी, मित्रांनी, मैत्रिणींना सगळ्यांनी साथ दिली. ग्रुप वाढवला, कार्यक्रमासाठी नियोजन केलं चांगलं. सर्वांनीच मेहनत घेतली. त्याबद्दल मी सर्वांचे खूप खूप आभार मानतो. आणि मी माझे 2 शब्द संपवतो. माझ्या सर्व गुरुवरांना प्रथम नमस्कार. मी युवराज भुनाजी वाघमारे, मुक्काम पोस्ट धानोरा. सध्या राहायला पुणे पिंपरी चिंचवडीत आहे. मी TE कनेक्टिव्हिटी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत कार्यरत आहे. थँक्यू.